नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. आज शेतकरी बांधवांसाठी अगदी छोटासा पण महत्त्वाचा एक व्हिडिओ करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, महत्त्वाची माहिती आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, 2026 चालू आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कर्जमुक्तीची 2 लाखाचे कर्जमुक्तीपर्यंत किंवा 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती दिलेली आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना 2026 असं कर्जमाफी 2 लाखापर्यंत झालेल्या योजनेचं नाव आहे. तर ते 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे थकीत कर्ज ज्यांचं होतं अशा लोकांसाठी ही कर्जमाफी देण्यात आलेली आहे. 2 लाखापर्यंत आहे. त्याच्यामध्ये पीक कर्ज असतील, इतर कोणती कर्ज असतील असे येत आहेत. तर हे कर्ज माफ झालेले आहे. मित्रांनो, काही ठिकाणी याद्या आलेल्या आहेत, काही ठिकाणी शेतकऱ्यांचं मेसेजसुद्धा आलेले आहेत की तुम्ही शेतकरी 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला आहात किंवा तुमचे कर्जमाफच्या यादीमध्ये तुम्ही बसलेला आहात. तर हे ज्यावेळेस आपल्याला मेसेज येतात त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काही प्रॉब्लेम येत आहेत. ते प्रॉब्लेमबद्दल मी आज तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपलं ज्या बँकेकडून आपण नॅशनल बँकेकडून कर्ज घेतलेलं असते त्या ठिकाणी काही वेळेस फार्मर आय डीची एक मोठी समस्या येते. फार्मर आय डी काही लोकांनी काढलेलं नाहीत, तर ते आधी काढून घ्या. फार्मर आय डी KYC सेंटरमध्ये जाऊन, म्हणजे ते CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही फार्मर आय डी त्या KYC करून घ्यायची फार्मर आय डी टाकून, आणि त्याची जी प्रिंट येते ती प्रिंट आपण एक बँकेत द्यायची आणि एक आपल्याजवळ ठेवायची. म्हणजे तुम्ही त्या पात्र योजनेपासून वंचित राहणार नाही. मित्रांनो, काही लोकांचं फार्मर आय डी नाही, तर मी तुम्हाला एक थोडासा सल्ला देतो की तुम्ही फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्ही जे आपल्या गावामध्ये जे सेतू केंद्र असते त्याच्यामध्ये जा. त्याच्यामध्ये तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर फार्मर आय डी लगेच निघतो. म्हणजे फार्मर आय डी ॲप्लिकेशन केलं जातं, त्याच्यानंतर 2-4 दिवसानंतर फार्मर आय डी जनरेट होतो. फार्मर आय डी जनरेट झाल्यानंतर तो फार्मर आय डी घेऊन आपण जे सुविधा केंद्र असतात त्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन त्या 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 या योजनेसाठी तुम्ही जाऊन ती KYC करू शकता. KYC म्हणायचं. ती KYC केल्यानंतर त्याच्यामध्ये फार्मर आय डी टाकायचा, आणि तो फार्मर आय डी टाकल्यानंतर KYC पूर्ण झाल्यानंतर तो फॉर्म ज्या बँकेमध्ये तुमचं कर्ज आहे किंवा ज्या बँकेमध्ये तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे अशा शाखेमध्ये जाऊन ती एक प्रत त्यांच्याकडे द्यायची आणि एक प्रत स्वतः शेतकऱ्याने आपल्याजवळ ठेवायची. असं अवश्य करून घ्या. कर्जमाफी शासनानं केली म्हणजे सर्व झालं असं नाही. मित्रांनो, ज्या काही आपल्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत, तर त्या योजनेचा आपल्याला लाभ मिळेल. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला पाहिजे तेच आणि शॉर्टकटमध्ये सगळं सांगितलेलं आहे. बाकी इतर काही लागत नाही. KYC, फार्मर आय डी, शक्यतो फार्मर आय डीचाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही त्याच्यामध्ये येत नाही. आणि ते फार्मर आय डी झाल्यानंतर मग तुम्ही CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ते KYC थंब वगैरे देऊन तुम्ही फार्मर आय डी अपडेट करून बँकेमध्ये देऊ शकता. ॲटोमॅटिकली तुमचं परत कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये नाव येऊन जाईल, काही अडचण येणार नाही. ही गोष्ट आपली आहे. मित्रांनो, शासनाने जरी कर्जमाफी केली असेल तर डॉक्युमेंट जे काही आपलं राहिलेलं असेल किंवा जे काही कमी असतील ते पूर्ण करून देण्याचे काम हे आपलं स्वतःच आहे. त्यामुळं अगदी एखादं काम दुसरं राहिलं तर चालेल, पण काळजीपूर्वक हे करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त फायदेशीर आहेत. त्यांनी आपल्या महाराष्ट्रातले जे पण शेतकरी बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून हा जो काही मुद्दा राहिलेला असेल किंवा कोणाचं हे करायचं राहिलं असेल तर ते करून घेतील. धन्यवाद.